नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नागपूरमध्ये काय मस्त झाडाची सावली आहे आणि अशा वेळेला नागपूरमध्ये आता या झाडाच्या सावलीत विचार करतो आहे की घरात जाऊन आनंदाची सावली कशी पसरवता येईल. नंदोदय अपार्टमेंट गोकुळपेठ राखी अमर राऊत या वहिनींना भेटणार आहोत. चला जाऊन राऊत कुटुंब काय म्हणते ते ऐकूया आणि त्यांच्या स्वागताचा स्वीकार करूया. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. हातात भरते मी हिरवा चुडा, अमर रावांवर करील मी प्रेमाचा साडा. अरे वा. ओळख करून द्या आता सगळे. हे माझे मिस्टर. नमस्कार. या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. ती माझी नणंद. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. हे माझे 2 मुलं. बर. ही बहिणीची मुलगी, ती माझी बहीण. नमस्कार. आणि बाकी हे सगळे माझे नातेवाईक. हो नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार. चला आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 सगळं बालपण कुठे गेलं? बालपण नागपुरातच गेलेलं. नागपुरात. हो. नागपुरात कुठे? नागपुरात मी रामदास पेठला राहायचे. शाळा कुठली तुमची? शाळा परांजपे हायस्कूल बजाजनगरला. कॉलेज GS कॉलेजला. पण कसं गेलं बालपण? मजेत, अगदी छान. आई बाबा काय करायचे? बाबा बँकेला होते, आई हाऊसवाईफ होती. घरी बहीण आणि भाऊ होतो. तुमच्याकडे? माझ्याकडे आई वडील आहे आणि 2 बहिणी आहे. कसं गेलं बालपण? बालपण ॲक्च्युली म्हणजे चांगलं. परांजपे शाळेतच होतो मी पण. 10वीपर्यंत होतो. मग त्याच्यानंतर सगळे आपापल्या फील्डला चालले गेले. मग आमचं भेटणं झालं नंतर. त्याच्यानंतर म्हणजे 10-12 वर्षानंतर सडनली आमचं भेटणं. मी लग्नाबद्दल अजून कुठे काय बोलतो? सॉरी. तुमच्या बालपणाविषयी मी गप्पा मारतो. नागपूरचं मी बेस. नागपूरचं. हो हो. आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतो मी. तुम्ही कसे भेटले? आधी आम्ही शाळेला होतो एकत्र, 5वीपासून ते 10वीपर्यंत. तिथे कधी कधी असं काही बोलणं झालं नाही. त्याच्यानंतर तब्बल आम्ही 12-13 वर्षानंतर आमची भेट झाली. ते पण माझे जे आर्किटेक्ट आहे त्यांच्याकडे मी गेलेली आणि तिथे माझी मैत्रीण भेटलेली मला, आमच्या शाळेतलीच. तिच्याशी जसं भेटली मी आणि ती म्हणाली की अरे आपण इतके दिवसांनी भेटलो आहे, आपल्या शाळेचा ग्रुप आहे, पण तुझा काही नंबर आम्हाला मिळाला नाही. मग तिने नंबर घेतला, ग्रुपमध्ये मला जॉईन केलं. मग मी जॉईन झाल्यामुळे त्यांनी एक गेट टुगेदर ठेवलेलं. मग आम्ही तिथे गेलो, तिथे आमची भेट झाली. त्याच्यानंतर एखाद महिन्यानंतर आमचा कॉमन फ्रेंड आहे, त्याचं लग्न होतं. तिथे मग आमचं प्रॉपर म्हणजे असं बोलणं वगैरे झालेलं. बस तिथूनच मग आणि कळलं की हा पण प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्टेड आहे, म्हणजे डील्स करतो. तिथून मग आमचं बोलणं थोडंसं वाढलं. तुम्ही प्रॉपर्टीमध्ये डील करता? हो, प्रॉपर्टीमध्ये डील करतो. हां. तर बस यांच्यासोबत त्या गोष्टीला घेऊन बोलणं झालं. म्हणजे भेटणं बोलणं ते होत राहिलं मधामधात. मग आणि थोडंफार मग घरी उठणं बसणं सुरू झालं. म्हणजे काही मी पण तिथेच रामदास पेठला होतो. पण आता लग्नाला किती वर्ष झाली? आम्हाला झाली जवळपास 4 महिने झाले लग्नाला. फेब्रुवारी. हो. नवीन आहे म्हणजे? हो. ॲक्च्युली यांचे पहिले मिस्टर होते, ते ऑफ झाले. तर मग ते नंतर भेटलो आम्ही. म्हणजे कसं काय? म्हणजे माझं ऑलरेडी मॅरेज झालं होतं, फर्स्ट मॅरेज. आणि 11 वर्ष झाली होती मला. आणि ॲक्सिडेंटली त्यांचं डेथ झाली. बरं. आणि म्हणजे आता 2 वर्ष होतात त्या गोष्टीला. त्याच्यानंतर मग माझी यांच्याशी भेट झाली, यांनी इंटरेस्ट दाखवला आणि मग इथून सगळं घडून आलं. अरे काय महत्त्वाच्या टप्प्यावर भेट झाली मग. पण आता सगळं व्यवस्थित आहे. अगदी छान, अगदी छान. आणि व्यवस्थित सांभाळून घेतो तो फॅमिलीला, मुलांना. मुलं पण छान त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत. म्हणजे असं जाणवत नाही कुठे की स्टेप फादर आहे म्हणून. घराघरातल्या स्त्रीचा सन्मान करणारा हा कार्यक्रम आहे. हां. पण मला असं वाटतं की आता घराघरातल्या पुरुषांचाही सन्मान करण्याची वेळ आहे. ज्या वेळेला ही सिच्युएशन आली त्यावेळेला तुम्हालाही दडपण आलं असेल आणि तुम्हालाही दडपण आलं असेल, बरोबर ना? कारण रियुनियनमुळे तुम्ही भेटला. हो. त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या परिस्थितीची जाणीव होती? नाही, मला सुरुवातीला तर नव्हती. जेव्हा पहिल्यांदा भेटलो, दुसऱ्या वेळेस जेव्हा भेटलो तेव्हा मग मला सगळं कळलं ॲक्च्युली काय आहे. हळूहळू मला सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप कळत गेल्या. बट ॲज अ पर्सन ती खूप मला छान वाटायला लागली. म्हणजे चांगली पर्सनॅलिटी होती. तर मला एक आयडियल वाईफ पाहिजे होती.
म्हणजे माझ्या डोक्यामध्ये सेट होता की मला एक आयडियल वाईफ पाहिजे, माझी वाईफ अशी पाहिजे, अशी पाहिजे. त्यानुसार माझा फोकस तिच्याकडे. मग मला इंटरेस्ट जास्त वाटत गेला. मी बोलत गेलो तिच्यासोबत की नाही बाबा, मग माझ्या डोक्यात कुठे ना कुठे माझी वाईफ असावी तर अशी असावी. तर नेहमी ते सुरू राहत होतं. पण मग अशा वेळेला घरून काय म्हणतील, घरातल्यांचा काय प्रश्न असेल, हा विचार हा विचार माझ्या मनात आला. मी त्याला बरेचदा म्हटले की बघ, म्हणजे तू बॅचलर आहेस, तुला कुठली पण मुलगी भेटू शकते, मग वाय शुड आहे ना. तो म्हणाला की नाही, मला जसं पाहिजे तशी तू आहे म्हणून मला इंटरेस्ट, आणि मला काही प्रॉब्लेम नाही की तुला 2 मुलं आहेत, मी एक्सेप्ट करायला त्यांना तयार आहे. मी सगळी त्याला परिस्थितीची जाणीव दिली की माझा पास्ट काय आहे, मी कुठल्या परिस्थितीमध्ये आता आहे, काय फेस करते आहे, मी सगळ्या गोष्टी त्याला सांगितलेल्या. आणि त्याला काही प्रॉब्लेम नव्हता. तो म्हणे ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही, मला तुझ्या पास्टपासून पण काही घेणं देणं नाही आहे, बस मला तू आवडते, मला तुझ्यासोबत संसार करायचा आहे, आणि बस मला मुलांना पण म्हणजे आपल्या मुलांसारखं प्रेम द्यायचं आहे. पण मी म्हटलं मला एकदा घरी सगळ्यांशी बोलावं लागेल, कारण मी एकदम सडन देत नाही, कारण फर्स्ट प्रायोरिटी माझे मुलं आहेत. मेन म्हणजे ते तुझ्यामध्ये इन्वॉल्व झाले पाहिजे. उगाच म्हणजे त्यांना असं नको वाटायला की बाबा हे काय झालं ना, त्यांनी एक्सेप्ट केलं पाहिजे. जर ते अग्री असतील तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि ते सगळं झालं. हो, हे योग होता, योगच असं होता मी असं म्हणेन. म्हणायला. आणि शेवटी ते काही गोष्टी असतात ना, त्या अशा घडतात. हो. बरं, तुम्हाला विचारतो, ज्या वेळेला ही सिच्युएशन आली, जसं त्यांनी म्हटलं की तुम्ही तर बॅचलर होता, मग अशा वेळेला मी का किंवा मी कशासाठी, या वेळेला तुमच्या घरच्यांची काय मनस्थिती होती? ॲक्च्युली कसं आहे की मी घरच्यांपासून थोडं लांब होतो. म्हणजे माझ्या आणि आईबाबांमध्ये थोडंसं फूट होती, मी वेगळं राहत होतो. तर सगळे डिसिजन जे घ्यायचे होते ते तेव्हा मलाच घ्यायचे होते. आणि मला असं पाहिजे होतं की नंतर पण जर आईबाबांसोबत पण मी समोर नेऊ तर अशी मुलगी नेऊ की ती त्यांचा आदर करेल. आणि ही मी तिच्यामध्ये बघितलं होतं. आणि मला असं काही नाही आहे की 2 मुलं आहे किंवा काही आहे, मुलगी व्यवस्थित आहे. पण मग तुमच्या घरी आईवडिलांशी बोललात तुम्ही नंतर? हो, मी नंतर बोललो, आईवडिलांशी बोललो, या ह्याच्यावर सांगितलं असं आहे. बाबांनी थोडं विचारलं, मग मी सगळं स्पष्टीकरण दिलं, पूर्ण सगळं प्रॉपरली सांगितलं. म्हटलं तुम्ही भरोसा ठेवा, म्हटलं मुलगी चांगली आहे म्हटलं. आता काय म्हणताय? आता तुम्हीच विचारून का काय म्हणताय? नाही, मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे, पण आता तुम्ही आनंदात आहात हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि असेच आनंदात राहा, एकमेकांचा सन्मान करत राहा. आणि आता तर हे सगळं कुटुंबही तुमच्यासोबत आहे. तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा. पण या शुभेच्छांबरोबरच एक छोटंसं गमतीशीर आव्हान आता आहे. घरामध्ये काही अशा चिठ्ठी आम्ही ठेवलेल्या आहेत की एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीच्या अन्नपूर्णा जी ठेवलेली आहे तिथपर्यंत पोहोचायचं. आणि जर का तुम्ही ती अन्नपूर्णा 1 मिनिटात घेऊन आले तर सगळी बक्षिसं आज तुम्हाला मिळणार. बघूया या खेळात काय होणार. वेळ 1 मिनिटाची. पायातली वहाण पायातच बरी. लक्षभेद. 20 सेकंद. सुदामाचे पोहे. 30 सेकंद झाली. लवकर. 40 सेकंद झाली. पावसाळ्यातली सोबत. 10, 9, 8, 7, 6. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. आणि वहिनी, ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आलेली आहे. तुमच्याशी तर आपण संवाद साधला, पण त्याचबरोबर आता घरातल्यांशी मला बोलायचं आहे. आई, तुमच्यापासून. जावई खूप छान आहे, मुलगी खूप छान आहे. माझं एकच आव्हान, मी गजानन महाराजच्या मंदिरात गेले, मी तिथे देवाला त्यांना तेच प्रार्थना केली की मला असा एखादा मुलगा उतरू दे की ते 2 मुलं आणि माझ्या मुलीला स्वीकार करणार आता एखाद तिथे. आणि मी गजानन महाराजच्या मंदिराच्या बाहेर निघाली तिथे शांत याच्यामध्ये. मग त्यांनी मला एकच एक प्रश्न केला तिथे, मला तुमच्याशी बोलायचं आहे. म्हटलं मला का बोलायचं असं तिथे, की मला तुमची मुलगी मला खूप आवडते असं आहे. मी त्यांना ते सांगितलं की माझ्या मुलीचं असं असं झालेलं आहे, पहा पुढे विचार कर, तिथे मला वेळ पाहिजे थोडं. तर ठीक आहे, मी वेळ देते तिथे. तुम्ही शेगावला कसे काय तेव्हा? आम्ही सोबत गेलो होतो. पूर्ण अच्छा, सोबत गेलो होतो, पण तोपर्यंत तुम्ही बोलले नव्हते? नाही, मला हा प्रकार म्हणजे सांगितलंच नाही त्यांनी मला डायरेक्ट आल्यानंतर हा प्रश्न केला त्यांनी. आणि खुश आहे मी आता. सासूबाई, सुनेबद्दल सांगा. सून मुलगा माझे दोन्ही चांगले आहे. चांगले. मुलांनी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला दडपण आलं होतं? नाही, यांना फोन केला होता
तर ह्यांनी मला सांगितलं की अमरने असं असं सांगितलं. तर म्हटलं ठीक आहे, त्याला जर असेल व्यवस्थित वाटत असेल तर कर बा. तर मी काही बोलली नाही त्याच्यावर आणि हे पण काही बोलले नाही. सून आणि मुलगा दोनही चांगले आहे. चांगले आहेत, हो, खुश आहात तुम्ही, समाधानी आहात? मी समाधानी आहे. अजून कोण बोलणार आहे? तर मी पहिल्यांदा तर हॅट्सअप करतो माझ्या जावयाला, कारण त्यांनी फुल सिच्युएशन अँड पास्ट फुल्ली ॲक्सेप्टेड. तर यांचं हे ठरलं होतं, यांनी इकडे सगळं म्हणजे ठरल्यानंतर पण त्यांनीही प्रोसिजरली सगळ्या मोठ्यांना मान देऊन त्यांची मीटिंग बसवली. मीटिंग बसवून आम्हाला सगळं सांगितल्यानंतर आम्ही ते फुल्ली ॲक्सेप्ट केलं आणि शुभेच्छा दिल्या की फॉर फ्युचर एन्जॉईंग लाईफ हॅपीली. अरे वा, बहिणीकडे द्या. तिने मला सांगितल्यावर मी तिला फक्त एकच प्रश्न विचारलेला होता की त्यांना ॲक्सेप्ट करेल का. तू पहिले मुलांचा विचार कर आणि मेन म्हणजे तू मॅच्युअर्ड आहे ते नाही आहेत. एक संसार सांभाळायचं म्हणजे दोघांची सोबत असणं खूप गरजेचं असतो आणि विश्वास, त्याबद्दल तू पहिले विचार कर. पण दोघांची सहमत होती आणि मेन म्हणजे त्यांनी साथ दिला, त्यामुळे मग आम्हाला काहीच हरकत नव्हती आणि आम्ही पण होकार दिला. दादा आणि वहिनी आहेत माझ्या, आणि ते दादांनी जे डिसिजन घेतलं ते म्हणजे खूपच छान घेतलं त्यांनी. माझी वहिनी खूप ऑलराऊंडर आहे. आता एका छोट्याशा खेळाला आपण सुरुवात करणार आहोत. तुम्ही फक्त ना ही उशी एकदा उडवायची, परत पकडायची आणि दुसऱ्याकडे द्यायची. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे असेल त्यांना एक छोटंसं आव्हान आहे, ते आव्हान पूर्ण केलं तर तुम्हाला बक्षीस मिळवून देणार. म्युझिक. दोऱ्याच्या सहाय्याने लिंबू ठेवलेलं आहे, ते विशिष्ट अंतरावर खेचून आणायचं आहे. 30 सेकंदात 5 लिंबू तुम्हाला जवळ आणायचे आहेत. तुमची वेळ सुरू होते आहे आत्ता. एका वेळेला एक 15 सेकंद झाली. 10, 9, 8, उपयोग नाही, एका वेळेला एकच. 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. आणि एकेका वेळेला 2-2 आणली, ती मोजली गेली नाही, त्यामुळे बक्षीस गेलं. सोपा खेळ होता, पण केवढा कठीण केला या माऊलीनं उगाचच आपण बघितलं. म्युझिक. तीस सेकंदामध्ये 5 फुगे फुगवायचे आहेत आणि गाठ मारून ठेवायचे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. लगेच गाठ मारायची. 10 सेकंद झालेले. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. म्युझिक. चमच्याच्या सहाय्याने एका बाटलीमध्ये रांगोळी भरायची आहे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. 10 सेकंद होत आलेली आहेत. 20 सेकंद झाली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ
संपली. बाटली पूर्ण भरायची होती. बरोबर, अभिनंदन. ही बक्षीस तुम्हाला झी मराठीकडून ही भेट असते. बरं, या 4 महिन्यात त्यांच्यावर रागावलात किती वेळा? नेहमीच राखवते मी. थांबा, आता काही तक्रारी आणि आरोप आलेत. कोणी आरोप केलेत ते फक्त मी सांगणार नाही. गाडी खूप वेगाने चालवता तुम्ही. नाही, नॉर्मल असते माझी गाडीची स्पीड. खूप बिझी असता तुम्ही. फील्डच असं आहे ना माझं, त्याच्यामुळे नाही मला फारसा वेळ मिळत. शॉर्ट टेम्पर्ड आहात. हो, पटकन रिॲक्ट होता. पटकन रिया. थोडा ॲटिट्यूड आहे. नाही, ॲटिट्यूड नाही आहे. नाही आहे, अजिबात नाही. लवकर उठत नाही. नाही, लवकर उठते मी. माझं ऑफिस असतं त्याच्यामुळे मला लवकर उठून करावं लागतं सगळ्या गोष्टी. हां, संडेला वगैरे थोडासा उशीर होतो, अदरवाईज उठते मी लवकर. एखाद्या कामासाठी मिस्टरांना सतत किरकिर करत राहत? नाही नाही, नाही. मिस्टरांनीच लिहिलंय. हो, पण ते फोन केला ना कोणी समोरच्याने की समोरच्याचं ऐकायच्या आधी स्वतःच बोलत राहता. हो, होतं कधी कधी असं. माझं एक्साइटमेंट असते ना बोलण्याची खूप, त्यामुळे नागपूरपेक्षा तुमचं डोकं कधी कधी गरम होतं जास्त. नागपूरच्या तापमानापेक्षा चिडता जास्त. नाही, होतं थोडं चिडचिड, कारण बिझी खूप असते, स्वतःसाठी पण वेळ मिळत नाही आणि त्याच्यामुळे माझं होतं थोडंसं. ऑफिसमधनं आल्यानंतर घरचं पण बघावं लागतं, त्याच्यामुळे चिडचिड होते. पण मला विचारायचं आहे, हे असे आरोप केले काही जणांनी, तर काय वाटतं, तुमचं काय म्हणणं आहे? मी यापुढे गाडी जरा हळू चालवील, चिडचिड कमी करीन. अरे वा. आणि समोरच्याला बोलण्याचा चान्स देईल. असं केलं तर तुम्हाला आवडेल का? हो, आवडेल ना, का नाही आवडेल? हो ना. हो, आवडेल. पण तुमचं काय म्हणणं आहे, त्यांनी खरंच स्वभावात कुठला बदल केलेला तुम्हाला म्हणजे त्यांच्या आनंदासाठी चांगला असेल? ॲक्च्युली मेन आहे फक्त ती खूप टेन्शन घेऊन घेते आणि लवकर सांगत नाही. म्हणजे कोणती पण वस्तू राहिली ना, ती लवकर नाही सांगत, खूप वेळ घेते. मला खूप मानमिन्नता करावं लागतं. काय झालं बाई, सांग जरा, काय झालं बाई, सांग जरा. मागे पुढे भटकावं लागतं इकडे तिकडे. ती आपल्याच ह्याच्यात असते आणि जास्तचे कामं काढून घेते मग, की मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. मग जे कामं तिचं पण नसलं ना करायचं, ती स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. तर हे एक आहे की तिने मला लवकर सांगावं, म्हणजे मला पण बरं वाटतं ना. नाहीतर मग तिच्या चेहऱ्याकडे पाहून मला असं होऊन जाते, काय टेन्शन असेल, अरे काय टेन्शन असेल, काय झालं हिला. मग त्या स्वतःबरोबर तुम्हालाही टेन्शन देतं? हो, ऑब्विसली ना. काय म्हणणं आहे तुमचं? पुढे सांगेल मी लवकर, जर काही असं राहिलं तर. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा मागायची असेल तर मी माझ्या आई आणि पप्पांची. आज पप्पा नाही आहे माझे इथे. मध्यंतरी मी त्यांचं खूप मन दुखवलं. आणि माझ्याकडून जर कोणाचं मन दुखवलं गेलं असेल तर मला माफ करा. तुम्ही? मी आईबाबांची, कारण की मध्यंतरी जे झालं, मी त्यांच्यापासून दूर होतो, तर काही माझे पण व्ह्यूज होते. मला वाटत होतं की माझे जे व्ह्यूज आहे ते ऐकून नाही घेत. तर त्याच्यामुळे थोडं मी त्यांना म्हटलं की तुम्ही तुमचं बघा आणि मी माझं बघतो, कारण की तुमची आणि माझी अंडरस्टँडिंग मॅच नाही होत आहे. तर मी बस त्या गोष्टीसाठी मी क्षमा मागतो. आज धन्यवाद द्यायचे तर कोणाला द्या? धन्यवाद द्यायचा आहे तो सगळ्यांनाच तसा धन्यवाद, सासूबाईला, आईला, बाबांना आणि जेवढे पण इथे उभे आहे सगळ्यांना, कारण की त्यांनी मला खूप सपोर्ट केला. माझ्या गोष्टी ऐकून घेतल्या त्यांनी. असं कुठे नाही केलं की नाही जा तू, म्हणजे तू हे घेऊन आला आमच्यासमोर हिच्यासोबत लग्नाचं, आम्ही तुझ्या गोष्टी ऐकून नाही घेणार. माझे पूर्ण सगळे एकूण एक पॉईंट ऐकून घेतले. तर ते माझ्यासाठी सगळ्यांसाठी मी थँक्स म्हणतो. तुम्ही धन्यवाद द्यायचे? धन्यवाद तर मी सगळ्या माझ्या फॅमिलीला दिलं आहे. सगळ्यांनी मला माझ्या कठीण परिस्थितीत खूप साथ दिलेली. त्यातल्या त्यात मी अमरला थँक म्हणते, त्याच्या फॅमिलीला म्हणते की म्हणजे इतकं सगळं त्यांना माहिती असूनसुद्धा त्यांनी मला ॲक्सेप्ट केलं. आणि प्रत्येक वेळी सासूबाई पण नेहमी फोन करतात, विचारतात कशी आहे, काय आहे, मुलं कसे आहेत, नेहमी म्हणजे ते काळजी करतात आणि फोन करतात. त्याच्यामुळे मला त्यांना पण थँक्यू म्हणायचं आहे. गरम वातावरणामध्ये आनंदाचा शिडकावा असं म्हणतात, तसंच काहीसं झालेलं आहे. आणि या दोघांनी एकमेकांचा सन्मान आणि आदर करत एका संसाराला छान सुरुवात केलेली आहे. तर असाच एकमेकांचा आदर करत राहा. संपूर्ण कुटुंब एकत्र कसं राहील यासाठी प्रयत्नशील राहा, ही अगदी मनापासून आमचं मागणं. आणि त्याही पलीकडे आई बाबा, सासू सासरे जे जे कोणी नकळत दुखावलेले असतील त्यांची मनं भविष्यात दुखावणार नाहीत याची काळजी घेऊन त्यांच्यासाठी म्हणजे आयुष्यभर आई बाबा आपल्यासाठी आधार बनलेले असतात. आणि आता त्यांचा आधार बनणं आपल्या पिढीची जबाबदारी असते. त्याच जबाबदारीतून तुम्हा दोघांनाही शुभेच्छा देतो.
हसत राहा, आनंदात राहा आणि सगळे एकत्र राहा असं म्हणत आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. धन्यवाद. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.